आता मेथी म्हटलं तर फक्त आपण मेथीची भाजी किंवा पराठे बनवून खात असतो. पण आज ना अस्सल गावरान ठसका मी तुमच्यासोबत शेअर करतेय. हा पदार्थ डब्यासाठीच नाही किंवा दुपारच्या संध्याकाळच्या जेवणासाठीच नाही तर प्रवासासाठी सुद्धा नेऊ शकता. बनवलेला हा पदार्थ 1 ते 2 दिवस फ्रीज शिवाय सुद्धा आरामात टिकतो. चला बनवूयात. तर सगळ्यात आधी आपल्याला एक ठेचा बनवून घ्यायचा आहे. यासाठी खलबत्त्यामध्ये मी एक मोठी गड्डी लसणाची सोलून घेतली. साधारण 10-15 लसणाच्या पाकळ्या असतील. सोबतच थोडंसं तिखट मी जास्त घेतेय. इथे हिरव्या मिरच्या मी साधारण 8 ते 9 घेतलेल्या आहेत आणि 1 चमचा जिरं घेतलं. आता हे जर तुम्हाला खलबत्त्यामध्ये नसेल करायचं, तर तुम्ही सरळ हे मिक्सरमध्ये सुद्धा असं ओबड-धोबड वाटून घेऊ शकता. तर इथे झटपट असा मिरचीचा ठेचा तयार झाला. तयार केलेला हा ठेचा आपण साईडला ठेवूयात. आता इथे मी घेतलेलं आहे 1 कप भरून बेसन. साधारण रेग्युलर जी वाटी असते त्या वाटीच्या अंदाजानुसार 2 वाटी भरून मी इथं बेसन घेतलेलं आहे. आता हे बेसन चांगलं हलकं होईपर्यंत मंद आचेवरती आपल्याला भाजून घ्यायचंय. बेसन भाजणं संपूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला नसेल भाजायचं तुम्ही स्किप करू शकता. पण बेसन असं भाजलं की ते हलकं होतं, चवीला आणखीन जास्त छान लागतं आणि सोबतच पचनासाठी सुद्धा अगदी हलकं होतं. मंद आचेवरती सतत हलवत रंग अजिबात चेंज न करता हलकासा सुवास येईपर्यंत बेसन भाजून घेऊयात. साधारण एक 3-4 मिनिटामध्ये बेसन चांगलं हलकं होईपर्यंत मी भाजून घेतलंय. रंग अजिबात इथे चेंज झालेला नाहीये. बेसन काढून घेऊयात. आता या कढईमध्येच पुन्हा मी साधारण 2 पळी भरून तेल घातलेलं आहे. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं. आता यामध्ये घालूयात चमचाभर मोहरी आणि सोबतच अगदी 1 पाव चमचा भरून हिंग घालायचं. आता तयार केलेला लसूण, हिरवी मिरची आणि जिऱ्याचा ठेचा यामध्ये घालायचा आहे आणि चांगला खरपूस असा आपल्याला परतून घ्यायचा आहे. मिरची आणि लसणाचा संपूर्ण कच्चेपणा आपल्याला इथे घालवायचा आहे. यासाठी साधारण मिनिटभरासाठी सतत हलवत आपल्याला हे परतून घ्यायचं. म्हणजे आणखीन जास्त खमंगपणा येतो. हे परतत असतानाच यामध्ये आपण घालूयात कढीपत्त्याची काही पानं. ही सुद्धा या ठेच्यासोबत आपण चांगली परतून घेऊ. आता इथे एक मध्यम आकाराची मेथीची जुडी घेतली होती. चांगली स्वच्छ नीट करून घेतली, धुवून घेतली आणि अशी थोडीशी जाडसर अशी चिरून घेतली. आता ही मेथी आपण या फोडणीमध्ये घालूयात आणि चांगली परतून घेऊयात. लो फ्लेमवरतीच आपल्याला मेथी इथे शिजवून घ्यायची आहे. म्हणजे मेथीमधलं असणारं पाणी संपूर्णपणे रिलीज होतं. मेथी व्यवस्थित शिजली जाते. आता मेथी इथे हलकीशी सॉफ्ट झालेली आहे आणि हलकंसं यामधलं पाणी सुद्धा रिलीज व्हायला सुरुवात झालंय. मेथीमधलं संपूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं. यासाठी आपल्याला आत्ताच यावेळेस यामध्ये जे चवीपुरतीचं मीठ आहे ते घालायचंय. आपल्याला एक्स्ट्रा भरून अजिबात पाणी यामध्ये घालायचं नाही. यामुळे मेथीमध्ये असणारं जे पाणी आहे ते संपूर्णपणे आपल्याला रिलीज करून घ्यायचंय. भाजीमध्ये मीठ मिक्स करून घेतलं, गॅसची फ्लेम लो करून ठेवली आणि आता यावरती आपण झाकण ठेवूयात आणि भाजी चांगली मऊसूत अशी शिजवून घेऊयात. 2 ते 3 मिनिटांमध्ये भाजी चांगली शिजली जाते. मेथीची भाजी शिजायला तसा फारसा वेळ लागत नाही. आता तुम्ही इथे बघू शकता की मेथीने जे पाणी आहे ते संपूर्णपणे इथे रिलीज केलेलं आहे. अजिबात ही मेथी अशी कोरडी-कोरडी वाटत नाही. यासाठीच गॅसची फ्लेम लो ठेवायची. लो फ्लेमवरतीच आपल्याला भाजी शिजवून घ्यायची. आता भाजीमध्ये इतर साहित्य घालूया. तर रंगासाठी इथे मी घातलेला आहे पाव चमचा भरून हळद, 1 छोटा चमचा धनेपूड. धनेपूड अवश्य घाला कारण यामुळे छान चव येते आणि सोबतच अर्धा चमचा मी लाल मिरचीची पावडर घेतली. आता हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता मसाले चांगले व्यवस्थित मिक्स झाले की यामध्ये आपल्याला बेसन पेरून घ्यायचंय. तर यासाठी भाजून घेतलेलं बेसन अशा पद्धतीने हातानेच या मेथीवरती घालायचंय म्हणजे अजिबात गुठळ्या तयार होत नाहीत. गॅसची फ्लेम लोच आहे. लो फ्लेम करूनच आपल्याला हे बेसन या मेथीमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं. शक्यतो असेल तुमच्याकडे तर अशा पद्धतीची नॉनस्टिकची एखादी कढई वापरा किंवा हार्ड एनोडाइजची तुम्ही कढई वापरू शकता की जेणेकरून बेसन अजिबात खाली चिकटत नाही किंवा करपत सुद्धा नाही. आता ज्या काही भाजीमध्ये गुठळ्या होतील त्या अशा पद्धतीने भाजीमध्येच आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत. बेसन आपल्याला इथे अजिबातच कच्चं ठेवायचं नाही. यासाठी व्यवस्थित हे परतून घ्यायचं. बेसन भाजीमध्ये चांगलं मिक्स करून परतून झालेलं आहे. आता यावरती झाकण ठेवूयात आणि झाकण ठेवून आपल्याला एक 2 ते 3 मिनिटांची चांगली दणदणीत अशी वाफ द्यायची आहे. लो फ्लेमवरती बरोबर 3 मिनिटांसाठी इथे मी वाफ दिली. तयार झालेले हे वाफेचं पाणी मी यामध्येच घातलं. आता मिक्स करून घेऊयात. हे मेथीचं पिठलं चांगलं मी मिक्स करून घेतलं. आता यानंतर गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची. यावरती झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवून पुन्हा एक 5-10 मिनिटांसाठी हे पिठलं असंच वाफू द्यायचं. तर इथे खमंग असं आपलं मेथीचं पिठलं तयार झालं की जे चवीला अप्रतिम लागतं.
तर हे तयार झालेलं मेथीचं पिठलं मस्त मोकळं असं झालेलं आहे, की जे तुम्ही प्रवासासाठी नेऊ शकता, कारण आपण यामध्ये अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही. गरमागरम हा मेथीचा झुणका गरमागरम भाकरीसोबत अप्रतिम लागतो किंवा तुम्ही चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता. आशा करते आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त खात राहा.